मंडळी, आजकालच्या मुलांचे ना खूप नखरे असतात खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये. हे नको, असं नको, तसं नको, खूप सारं. बरं, आज तर पवनने मला सांगितलं की मी टिफिन नेणार नाही म्हणे. का तर तू भेंडीची भाजी बनवते. भेंडीची भाजीने थंड झाल्याच्या नंतर चिकट होते आणि जी अजिबात खाऊशी वाटत नाही. बरं, असं बोलल्याच्या नंतर मग मात्र मी विचार करण्यास भाग पडले आणि मग मी छान अगदी म्हटलं त्याला की आलू भेंडीची भाजी बनवून देते, जी खूप चवीला छान लागते. तर म्हटला ठीक आहे. बरं, इथं मग मी काय केलं, पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर स्वच्छ पुसून घेतली. शक्यता भेंडी ही अशी लहान आकाराची आणि कोवळी बघून घ्यायची. त्यानंतर इथं भेंडीचा पुढचा भाग चिरून घ्यायचा, त्यानंतर भेंडीचा असा मागचा भागसुद्धा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर इथून अशी मधून ही भेंडी कट करायची आणि त्यानंतर याला अशी चीर पाडून घ्यायची. अशा प्रकारे जर भेंडी चिरली ना तर चवीला खूप छान होते, भेंडी चिकट होत नाही. बरं, इथं महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला देण्याची की भेंडीमध्ये पाण्याचा अंश अजिबात नसला पाहिजे आणि भेंडी अजिबात चिकट होणार नाही, यासाठी आपण यामध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, ज्यामुळे भेंडीची भाजी चवीला तर खूप भारी लागते, शिवाय अजिबात चिकट होत नाही. बरं, यामध्ये आपण कांदा, टॅमॅटो, शेंगदाणे याचा कशाचाच वापर करणार नाही, तरीसुद्धा भाजी मात्र चमचमीतच होणार आहे बरं का. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही भेंडीची भाजी आहे. बरं, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये अशा प्रकारे आलू भेंडीची भाजी बनवून देऊ शकता. बरं, इथं अशा प्रकारे मी सगळी भेंडी चिरून घेत आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सगळी भेंडी इथं चिरून घ्या. तर इथे बघा, भेंडी आपली मस्त अशी चिरून तयार झालेली आहे. त्यानंतर जे बटाटे आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे चिरून घ्यायचे. तर इथं भेंडी आपण मोठी मोठी चिरल्यामुळे बटाटेसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे भेंडी आणि बटाटा हा एकसारखा शिजला जातो, ज्यामुळे आपल्याला बटाटेसुद्धा अशाच पद्धतीचे मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत. बरं, अशा प्रकारे जर आपण भेंडी चिरली ना तर भाजी तर सुंदर होतेच, शिवाय आपला सकाळचा जो वेळ असतो तो सुद्धा खूप बऱ्या प्रमाणामध्ये वाचतो. आपल्याला बारीक भेंडी चिरण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. तर इथे बघा, बटाट्याची वरची साल काढून घेतली आणि त्यानंतर असे मोठे मोठे पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे हे व्यवस्थित असे शिजले जातात. हे बघा, तर भेंडी कधीही धुतल्याच्या नंतर छान अशी निथळून घ्यायची, पुसून घ्यायची आणि त्यानंतरच चिरायची. तर इथं मी बटाटे व्यवस्थित असे चिरून घेतले, त्यानंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर इथं मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले. यामध्ये स्वच्छ धुतलेले बटाटे आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये घालायचेत आणि हे व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत. यामुळे जी भाजीची चव आहे ना ती खरंच खूप भारी येते. लहानांना काय, मोठ्यांच्या डब्यामध्ये जरी तुम्ही दिलं ना तरी डब्बा संपल्याशिवाय काही घरी येणार नाही बरं का. बरं, आता हे बटाटे छान असे फ्राय होते, तोपर्यंत यासाठी छोटंसं लागणारं वाटण तयार करू, ज्यामुळे ही भेंडीची चव खूप भारी येते. तर चला, वाटण काय आहे ते दाखवते. तर इथं मी लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीर चमचाभर धणे घेतलेत. इथं तुमच्याकडे जे असेल ते घ्या, नसेल काही तरी नाही घेतलं तरी चालेल. लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असली तरीसुद्धा चालणार आहे. आता याचं आपल्याला दरदरीत असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे तुम्ही खलबत्त्यातसुद्धा कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. फक्त यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून घेऊन तयार आहे. हे बघा, अशा प्रकारे हे दरदरीत वाटून घ्यायचे. बरं, यामध्ये जे अर्धे अर्धे जर धणे राहतात ना ते असे तळल्याच्या नंतर भाजीसोबत खूप छान लागतात. त्यामुळे जरी एखादा धना जरी असा अर्धवट राहिला असला तरीसुद्धा राहू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा, जोपर्यंत आपण मसाला वाटून घेतला तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा छान असे तळून तयार आहेत. आता ही भेंडीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे, ज्यामुळे याचा चिकटपणा बऱ्यापैकी कमी होतो. आता हे बघा, आता हे व्यवस्थित असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मध्यम आणि मोठ्या गॅसवर व्यवस्थित अशी ही भेंडी फ्राय करायची. बरं, भेंडी फ्राय करत असताना गॅस जर बारीक केला तर भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडी खूप जास्त चिकट होऊ शकते. त्यामुळे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची. यावरती मीठ घालायचं, म्हणजे चव खूप छान येते आणि आतपर्यंत हे जे मीठ आहे हे व्यवस्थित भेंडीला आणि बटाट्याला व्यवस्थित असं कोट होतं आणि व्यवस्थित चव येते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना कधी भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवून खाऊ घातली आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा.
तर आता इथं मी भेंडी आणि बटाटा छान असा फ्राय झालेला आहे, तर साईडला केला आहे. आणि इथं साईडला जो आपण ठेचा बनवून घेतला होता हा व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे, का तर आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला आहे आणि हिरवी मिरची थोडीशी तिखट असते आणि ती अशा प्रकारे जर आपण परतून घेतली तर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि चव वाढते. त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आणि हा आहे तो सिक्रेट इन्ग्रेडियंट, ज्यामुळे भेंडीला चव खूप छान येते, चिकटपणा पूर्णपणे कमी होतो, अजिबात भेंडी चिकट होत नाही, जसून तशी ही भेंडी राहते. बरं, ही भेंडी तुम्ही ना प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, अजिबात खराब होत नाही, काहीही होत नाही. अगदी तुम्ही दिवसभर म्हणजे जरी कुठं प्रवासासाठी लांब जाणार आहात 2 दिवसासाठी तरीसुद्धा तुम्ही ही टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता. म्हणजे सकाळी जरी तुम्ही बनवून घेऊन गेलात तरी तुम्ही रात्रीच्या वेळेस म्हटलं तरीही खाऊ शकतात. अजिबात, का तर आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न केल्यामुळे ही भेंडी आरामात टिकते, खराब होत नाही. बरं, यामध्ये थोडीशी हळद घातली, धना पावडर घातली, इथं हवं असेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. त्यानंतर इथं थोडासा मी जो गरम मसाला असतो तो घातलेला आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं, छान परतून घ्यायचं, ज्यामुळे आपण इथं जे बेसन पीठ घातलं आहे ना, बेसन पीठ घातल्यामुळं जे मसाल्यांचं जे कोटिंग आहे ते सुद्धा अगदी बटाट्याला आणि भेंडीला व्यवस्थित कोट होतं आणि भेंडी आणि बटाटा चवीला खूप बेसनामुळे खरपूस लागतो, खमंग लागतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आलू भेंडीची भाजी एकदा नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असेल, आवडती रेसिपी असेल तीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, इथं आपण चेक करून बघूया की भाजी व्यवस्थित अशी शिजली का. तर इथे बटाटा जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता इथे भेंडीसुद्धा बघूया. तर इतका छान याचा सुगंध येत होता की खाण्याचा मोह आवरला नाही, म्हणून पटकन एक भेंडी तोंडामध्ये टाकली. अगदी सुंदर याची चव होती, खूप भारी लागत होती. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आलू भेंडी नक्की ट्राय करा. खूप सारं साहित्य लागत नाही, खूप कमी आणि मोजक्या साहित्यात ही आलू भेंडीची भाजी बनवून तयार होते. पण नेहमीच्या भेंडीपेक्षा याची चव खरंच खूप भारी येते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, बाय बाय.